नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या आवडत्या ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग, इमोशनल आणि ट्विस्टने भरलेला होता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीलाच आपण पाहतो की प्रिया जोरात दार वाजवत असते, अक्षरशः विनंती करत असते, प्लीज दार उघडा, माझ्यावर दया करा, माझ्या अंगावर रॅश आलेत. पण आत बसलेल्या सगळ्यांना तिच्या या ड्रामाचा प्रचंड वैताग आलेला असतो. प्रताप शांतपणे कल्पनाला सांगत असतात, इग्नोर कर, ही अशीच आहे, आपली चूक झाली, तिला घरात घेतलं. दुसरीकडे अस्मिता सुद्धा म्हणते, हिच्या आवाजामुळे बाळ उठेल आता. आणि मग सायली एक गेमच खेळते, दार उघडते, पण प्रियासाठी नाही. ती म्हणते, हे दार आम्ही किती आनंदात आहोत हे दाखवण्यासाठी उघडलंय. दार उघडल्यावर प्रिया खुश होते, पण आत येऊ लागते तेवढ्यात सायली तिला थांबवते. हे ऐकून प्रिया पूर्णपणे शॉक आणि सायलेंट होते. दुसरीकडे सगळे आरामात डायनिंग टेबलवर बसून जेवत असतात. बनवलेली भाजी अर्जुनला खूप आवडते. तो म्हणतो, आजची भाजी एकदम टेस्टी आहे. आता सगळे मजेत जेवत असतात. आईस्क्रीमची पण चर्चा होते. बाहेर उभी असलेली प्रिया हे सगळं पाहून जळत असते. तोंडाला पाणी सुटलेलं असतं, पण तिला कोणी विचारतही नाही. तरी सुद्धा प्रिया स्वतःलाच समजावत असते, अश्विन माझ्यावर प्रेम करतो, तोच मला वाचवेल. पण आतमध्ये वेगळीच परिस्थिती असते. जेवत नसते, कारण अश्विन जेवलेला नसतो. म्हणून अर्जुन पुढे येतो, म्हणतो, मी अश्विन दादाला घेऊन येतो. तो किचनमध्ये जाऊन खास अश्विनसाठी एक्स्ट्रा बटर सँडविच बनवतो, काढून त्याला देतो. जेव्हा तो अश्विनकडे जातो तेव्हा अश्विन खूप भावूक झालेला असतो. आपल्या चुका मान्य करतो, सगळ्यांचं ऐकलं नाही, ही माझी मोठी चूक होती. आणि मग तो अर्जुनला मिठी मारून रडतो. दोघांचा तो इमोशनल मोमेंट खूप टचिंग असतो. अर्जुन त्याला समजावतो, जुन्या आठवणी सांगतो. शेवटी अश्विन थोडंसं का होईना पण खातो. पण खरा ट्विस्ट इथे येतो. अश्विन खाली येतो, अजूनही ॲटिट्यूडमध्ये असते. तो माझ्याशिवाय जेवणार नाही. पण अश्विन सरळ तिच्या समोर येतो आणि म्हणतो, हो, मी तुझ्यावर प्रेम केलं, पण आता मला त्याचा पश्चाताप होतोय. इथून पुढे तुझ्याशी माझा काही संबंध नाही. एकदम वन डायलॉग, फुल डॅमेज. हे ऐकून प्रिया पूर्णपणे हादरते. यानंतर अश्विन सगळ्यांची माफी मागतोय, साजरे करू सायली को. आता आपण सगळे सण एकत्र साजरे करू. सायली सुद्धा त्याला मोठ्या मनाने माफ करते. घरात पुन्हा आनंद परत येतो. पण दुसऱ्या बाजूला आणि महिपतच्या सीनमध्ये जबरदस्त टेन्शन असतं. एक माणूस नागराजला धमकी देतो, मी 7 खून केलेत. आणि महिपत मात्र शांत बसून गेम खेळत असतो. इकडे सचिन आणि वकीलचा सीन, ड्रामा आणि फेक अटक, फुल ट्विस्ट चालू असतो. आणि शेवटी धोकादायक ट्विस्ट. प्रिया एका काढ्याची रेसिपी सांगते. आधी एका आजीला त्रास झाला होता. ही नुपूर ऐकते आणि सायलीला सांगते. लगेच म्हणते, आता या प्रियाला सोडायचं नाही. म्हणजे पुढच्या भागात मोठा गेम होणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या ठरलं तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.